नमस्कार. आज आपण एका नवीन भयकथेला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे एक होती चेटकीण. या कथेचे लेखक आहेत नरेंद्र वेतकोली. चला तर मग कथेला सुरुवात करूया. यात तिचा काही दोष नव्हता असं कुणालाही वाटलं असतं, पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्युलाप्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयान भासत होता. पोलीस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचाही थरकाप उडाला असता. ही 10 वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकिणीसारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण ती हो नाही की चू नाही, केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली, अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेलीच नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे, पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही. चॉकलेट्स, बिस्किट्स, कार्टूनमध्येही तिचं मन रमत नाही, पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे. तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे. तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते ती निरागसता तिच्यात कधीच नव्हती. तिची आई सविता ही पूर्वायुष्यात साधारण अशीच होती. तिचे वडील लहानपणीच वारले. मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने वेगळाच मार्ग स्वीकारला. धनाढ्य पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्याकडून पैसे मिळवत राहायचं. त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. आता जशी शाल्मली एकलकोंडी वाटते तशीच तिची आईसुद्धा एकटीच राहत असे, कुणाच्यातही मिसळत नसे. सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं, त्यामुळे तिला पुरुषांविषयी घृणा वाटू लागली. ती हळूहळू मोठी होऊ लागली. आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता. सविताची आई फार सुंदर होती. तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं. कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते. तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहीत होती, म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे. मुलंही तिला छेडायची, पण ती मान खाली घालून राहत असे. त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती. तिला या मुलीची खूप दया येत असे. त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी होते. शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी, नेमकं काय भोगलं असेल हिने. शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली. तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती, पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही. एकदा एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता. रात्री अपरात्री तिला फोन करून, मेसेज करून त्रास देत होता. सविता खूप घाबरलेली असायची. शर्वरीने हे ओळखले आणि सविताच्या तोंडून वधवून घेतलं. शर्वरीला जेव्हा हे कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय, तेव्हा तिने सवितासमोर त्या मुलाचा समाचार घेतला. अगदी त्याला प्रिन्सिपल समोर उभं केलं. ते प्रकरण तिकडंच शमलं. पण एक नवीन प्रकरण सुरू झालं. शर्वरी आणि सविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या. सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी घरी एकटीच राहायची. ती दिसायचीही विलक्षण, म्हणजे अगदी आकर्षक. इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे.
पण ते जरा भीतीदायकच होतं. म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे. ती जादूटोणा वगैरे करते असं काहीतरी लोकांचा अंदाज होता. पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं. ती एक चांगली प्राध्यापिका होती, पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत. आता सविता तिच्या वाटेला गेली होती. सविता किशोरवयीन अतिशय सुंदर मुलगी. तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं. तेव्हाच तिने ठरवले की काही करून हिला मिळवायचं. शर्वरी सविताच्या प्रेमात बुडाली होती. सविताला पुरुषांबद्दल आधीच घृणा वाटत होती, म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली गेली. रोज कॉलेज संपल्यावर दोघी एकत्रच शर्वरीच्या घरी जात, गप्पा मारत, मज्जा करत, टीव्ही बघत. दोघींनी एकमेकींना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही अशी त्यांची धारणा झाली होती. पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला. पहिलं कारण म्हणजे ती स्त्री कमी आणि पुरुष जास्त वाटायची, आणि दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं. ती जादूटोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती. ते अगदी खरेही होते. तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती, पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता. सविताला त्रास देणाऱ्याचा तिने काही दिवसांपूर्वीच बळी दिला आहे. हे जेव्हा सविताला कळालं तेव्हा तिला धक्काच बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं, पण शर्वरी काही तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली. सविताला काय करायचं हेच कळेना. याच दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते, आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले. शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळाले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सविताने कधी नव्हे त्या आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं होतं. सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. सवितासमोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाचीही कमी पडू नये म्हणून केलं. माझं शिक्षण झालं नाही. नवरा तारुण्यात सोडून गेला. पदरात तू होतीस. माझ्यात कोणतेही गुण नव्हते. होते ते केवळ सौंदर्य. हे ऐकून सवितालाही आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं. हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली, आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. म्हणजे शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती तिने. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती. ती भयंकर आणि विचित्र होती हे खरंय, पण तिला सविता खूप आवडायची. शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली, पण तिने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली. सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून चुरगळून फेकून दिलं होतं. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुलींप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकर सोबत. त्यांचा प्रेमी विवाह. अनुज हा अतिशय भला माणूस. त्यांचा संसारही सुखाचा होता. त्यांना एक गोंडस मुलगी झाली, शाल्मली. शाल्मलीने अनुज सातारकरचा म्हणजेच स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता, अतिशय विक्षिप्तपणे. पण का? कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतं. तुम्हाला आठवतंय ना, दोघींनी एकमेकींना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकींना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही. शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं. तिच्या आणि सविताच्या मध्ये येणाऱ्या कुणालाही ती जिवंत सोडणार नव्हती. कारण खरंच ती जादूटोणा करणारी एक भयानक चेटकीण होती, म्हणजे आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा.